नमस्कार, मी भारती. माझ्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बोटनेक गळा डिझाईन बनवणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचे आहे, त्याच्यानंतर आपल्याला 4 इंच इथून घ्यायचे आहे, त्याच्यानंतर 4 इंच इथून, 2 इंच आपल्याला इथून पण मार्जिन करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर अशी मोजून घ्यायचे आहे, 4 इंचावरून मार्जिन करायचे आहे. खालचा गळा आपल्याला जेवढा लागतो तेवढा मोजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर असं 4 इंच. आता आपल्याला गळ्याचा आकार काढून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. बघा, इथून पण आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे. आता आपण कटिंग करणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तर बघा, आता आपला अस्तर कटाई करून झालेला आहे. आता पेपर कॅनव्हास घ्यायचा आहे, त्याच्यावर आपल्याला गळा काढून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला गळा काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपण जेवढा गळ्याचा आकार काढलेला आहे तो गळ्याचा आकार आपल्याला हा बरोबर सेम असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला एक अस्तर घ्यायचा आहे, अस्तरचा कापड, त्याच्यावर आपल्याला बरोबर कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे थोडा भाग आपल्याला एक्स्ट्राचा ठेवायचा आहे फोल्डमध्ये. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला बरोबर टाचणी लावून घ्यायची आहे. इकडे तिकडे न झाल्या पाहिजे. आता आपल्याला इथून गळ्यावरून सनी पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. अजूनपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नाही केलेलं असेल तर लाईक नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा, मी तुमचं असेच नवीन डिझाईन घेऊन येते, तुमच्यासाठीच घेऊन येते. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला अस्तरवर हा भाग जोडून घ्यायचा आहे. पेपर कॅनव्हास हा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पूर्ण राऊंडला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. अतिशय आरामात आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. कुठंही घाई न करता आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, आपली शिलाई करून झालेली आहे. आता आपल्याला थोडा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे. जो पेपर कॅनव्हास लावलेला आहे त्याच्यावरून सनी आपल्याला अस्तरवर अशी राऊंडवर शिलाई करून घ्यायची आहे. बघा, आपल्याला अशी राऊंडवर पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. बघा, आता आपली होतच आलेली आहे शिलाई करून. अशा प्रकारे तुम्हाला पण शिलाई करून घ्यायची आहे. बघा, अशी शिलाई करून घेतलेली आहे. आता आपण बघा किती मस्त असा गळा तयार झालेला आहे. आता बघा, हा साडीवरचा ब्लाऊज पीस आपल्याला इथं कट लावून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला दोनही भाग सेम करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे बरोबर बघा कसे सेम केलेलं. आपल्याला इथं टाचणी लावून घ्यायचं आहे. चारही बाजूंनी आपल्याला अशी टाचणी लावून घ्यायची आहे. आपला कापड इकडे तिकडे न सरकल्या पाहिजे अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा, आता आपल्याला जिथून आपण पेपर कॅनव्हास पूर्ण जोडलेला आहे त्या ठिकाणून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे गळ्यावर. बघा, अशा प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. कुठंही घाई न करता, कारण कापड बरोबर असल्या पाहिजे, नाहीतर चुन्नट पडतो. आता आपल्याला टाचणी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा हा भाग कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा आकार बरोबर सेम असा पूर्ण कट करून घ्यायचा आहे. तर बघा, कट केलेला आहे आपण. आता बघा, आपल्याला असे बीजमध्ये तिरकसपणे आपल्याला थोडा भाग असा कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला हलके इथं तिरकसमध्ये कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले फिटिंग म्हणजे फिनिशिंग मस्त अशी
येते. आणि जेव्हा आपला गळा पलटतो तर आपल्या ब्लाऊजचा मस्त म्हणजे गळ्याचा आकार मस्त असा येतो. उरलेला भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. म्हणजे याच्यानं काय होतं, कपड्याचा राहतो तर आपला गळा बरोबर असा दिसत नाही. त्याच्यानं आपल्याला बरोबर शेम असं कट करून घ्यायचा आहे. हा भाग आपल्याला असा पलटवून घ्यायचा आहे. साडी अंदरच्या भागानं आपल्याला सरळ असं करून घ्यायचं आहे. बघा किती मस्त असा गळा आलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला पण पलटवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर आता आपण शिलाई करून घेऊ पूर्ण गळ्यावर. बघा अशा प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. पूर्ण राऊंडला आपल्याला आरामात अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आता आपली गळ्यावर पूर्ण शिलाई करून झालेली आहे. आता आपल्याला बरोबर शेम असं कापड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा फिटिंग करतो त्या साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. अशी पूर्ण चारही बाजूंना आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बघा शोल्डरवरून पण शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्या पण शोल्डरवरून सनी शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे कसं कापड आपला इकडे तिकडे होऊन जातो, तर त्याच्यासाठी आपण जर बरोबर अशी शिलाई केली तर आपला कापड इकडे तिकडे नाही होत आणि फिटिंग करायला पण मस्त होते. तर बघा आता बघा आपल्याला दोनही भाग शेम करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. असा आपण खालच्या साईडनं पण एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. इकडून पण आपल्या जेव्हा फिटिंग करतो तर मागं पुढं निघते तो पण भाग कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला मार्जिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर असं सेम करून टक्स लावून घ्यायचा आहे. तर बघा आपल्याला ह्या साईडनं टक्स लावून झालेला आहे. आता ह्या पण साईडनं आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे. तर बघा आपण टक्स लावून घेतलेला आहे. तर बघा असा पंच आपल्याला कापड घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं कट करून पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर बघा आता एकामेकाला आपल्याला पट्ट्या अशा जोडून घ्यायच्या आहेत. म्हणजे पंच आलेले आपल्याला आपल्या पट्ट्या घ्यायच्या आहेत. तर बघा आपण पट्ट्या घेतलेल्या आहे. आता आपल्याला थोडा भाग फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा आपली शिलाई करून झालेली आहे. आपल्याला एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला गळ्यावर पूर्ण पट्टी अशी लावून घ्यायची. याच्यावरून आपल्याला अगोदर शिलाई करून घ्यायची आहे. आपण शिलाई केली नाही होती तर आपल्याला इथून आता शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे पट्टी लावताना आपल्याला एकदम इझी झालं पाहिजे. तर बघा आता आपल्याला इथून पट्टी लावून घ्यायची आहे. बघा अशी गोल राऊंडला आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. आता बघा आपली पट्टी लावून झालेली आहे. आपल्याला इथं आता असे कैचीनं खाचे लावून द्यायचे आहे. म्हणजे कट करून घ्यायचा आहे थोडा भाग. म्हणजे ते पट्टी म्हणजे अशी आसान होते. आपली फिनिशिंग मस्त अशी दिसते. बघा आता आपली शिलाई मग झाली आहे. तर आता आपल्याला तो भाग फोल्ड करून त्याच्यावर एक अजून शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे एक छोटीशी प्लेट टाकून घ्यायची आहे. म्हणजे फिनिशिंग मस्त अशी येते. कापड मस्त असा राहतो. म्हणजे माटीच्या मागं असं अशी फिनिशिंग ताण असं नाही पडत. तर बघा छोटे छोटे दोन. आता आपल्याला हा एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आता प्रेस शिलाई झालेली आहे. आपल्याला तोच भाग फोल्ड करून त्याच्यावर आपल्याला कच्ची शिलाई करून घ्यायची आहे.
म्हणजे आपल्याला हे शिलाई तुरपाई केल्याच्या नंतर हे शिलाई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर आपला ब्लाऊज मस्त असा फिनिशिंग ब्लाऊजची दिसतोय. तर बघा आपला गळा तयार झालेला आहे. आता बघा आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे. बघा असं गोल राऊंडला आपल्याला जे सूट होते आपल्या ब्लाऊजला, म्हणजे जे साडी कलर कॉम्बिनेशन मस्त असं राहत होता तेच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर माझ्याकडे ही लेस होती ना साडीला पण जे बुट्टे आलेले आहे त्याच्यावर ते लेस मॅच होत होती, तर मीने हेच लेस लावून घेतलेली आहे. खूप मस्त अशी दिसत आहे, छोट्या आकाराची, म्हणजे बारीक लहान साईजची लेस आहे, खूप मस्त अशी दिसत आहे. बघा तर इथून कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला थोडा भाग फोल्ड करून सेम करून आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा आपण डबल पण लावू शकतो, नाहीतर आपण कंबरच्या साईडनं पण लावू शकतो. मला एकच लेस म्हणजे एकच ठीक दिसत होती, तर मी एकच लावली. आता कंबरच्या साईडनं लावून घेत आहे. तर बघा किती मस्त अशी फिनिशिंग आली, किती मस्त असा गळा दिसत आहे.